नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्म या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सातारकरांची आवड म्हणजेच काळ्या घेवड्याची आमटी. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी काळ्या घेवड्याची डाळ. प्रथम कुकरमध्ये 2 वाट्या पाणी कोमट करायला ठेवूयात. पाणी कोमट झालं की त्यामध्ये डाळ टाकून 1 चमचा तेल टाकलं आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होऊ देत. तोपर्यंत आपण आमटीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, खोबरं आणि फोडणीसाठी कढीपत्ता. आता हे साहित्य आपण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊया. पहिल्यांदा खोबरं, त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर हे चांगलं कुटून घेऊ. खलबत्त्यामध्ये कुटलेल्या मसाल्याची चव न्यारीच असते. सातारच्या पदार्थांमध्ये मसाल्यांचा अतिरेक नसतो, साधं सुटसुटीत. आता मसाला काढून घेऊया. तोपर्यंत इकडे कुकर झालेला आहे. कुकर थंड झाला की डाळ भांड्यात काढून घेऊयात. डाळ छान शिजले. आता कढई गरम करायला ठेवूयात. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून ते गरम झाले की अर्धा चमचा मोहरी, जिरं टाकून ते तडतडले की कढीपत्ता टाकून छान परतून घेऊयात. त्यानंतर कुटलेला मसाला त्यामध्ये टाकून मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊयात. नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा घरी बनवलेली चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता फोडणीमध्ये शिजवलेली डाळ टाकून घेतली. मस्त चरचरीत फोडणी बसले बघा. आमटी थोडी घट्ट वाटते, थोडं पाणी टाकून घेतलं. अजून थोडी घट्ट वाटते, अजून थोडं पाणी टाकून घेऊया. नंतर चवीपुरतं मीठ टाकूया. ही आमटी पातळ सरसरीतच छान लागते. आता आमटीला उकळी येऊ देत. बघा कशी दणकून उकळी आली. 5 मिनिटं उकळून घ्यायची. वरून थोडी कोथिंबीर टाकली. अशी ही आपली छान मस्त काळ्या घेवड्याची आमटी तयार झाली आहे. तर आता ती आपण ताटात वाढून घेऊया. गरमागरम ज्वारीची भाकरी, उडदाचा पापड, भातवडी सोबत कारळ्याची चटणी आणि घरचं आंब्याचं लोणचं आणि ही सगळ्यांची आवडती घेवड्याची आमटी. मस्त अंगणात पंगत बसलेली असेल, गरम भाकरी आणि घेवड्याची आमटी. आमटीत भाकरी कुस्करून वरपून खाण्यात जी मजा आहे ना, ती इतर कशातच नाही. कशी वाटली सातारी काळ्या घेवड्याची आमटी जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.